नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करतेय। बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून। पहिल्याच दिवशी अध्यक्ष ओम बिर्लांविरुद्ध अविश्वास ठराव, काँग्रेससह 118 विरोधकांच्या सह्यांच्या पत्रानंतर ठराव स्वीकृत। नागपुरात एसबीएल कंपनीत स्फोट प्रकरणी कंपनीचे मालक अलोक चौधरी, संजय चौधरी अजूनही फरार। कळमेश्वर पोलीस ठाण्यात 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आतापर्यंत 11 जण अटकेत। भरत नागपाल हत्येची सीआयडी चौकशी करा, आमदार राजेश बकानेंची सभागृहात मागणी। हत्या पूर्वनियोजित कट असल्याचा बकानेंचा संशय। युद्ध तात्काळ थांबलं नाही तर तिसऱ्या महायुद्धाचा धोका, खासदार अमर काळेंकडून चिंता व्यक्त। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना वेग, स्वबळासाठी भाजपचा राष्ट्रवादी ठाकरे सेनेच्या सदस्यांना गळ। छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीत 11 महिन्यात 208 कोटींची करवसुली। शास्तीचे मुक्ती आणि शास्तीचे आझादी योजनांमुळे करदात्यांना मोठी सूट। पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारनं सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी ममता बॅनर्जी सरकारकडून कोणीही आलं नसल्यानं मोदींकडून ट्विट करत संताप व्यक्त। तर आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची चंद्रबाबू नायडूंची विधानसभेतच सर्वात मोठी घोषणा। तिसरा अपत्य जन्मल्यास 25,000 निधी, मुलाचं 12वी पर्यंत शिक्षणही मोफत। व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर जय पवार यांची उद्या पत्रकार परिषद, सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। द्रौपदी मुर्मू यांना दिलेली वागणूक अपमानास्पद, अपमानाचा करावा तेवढा निषेध कमीच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट। भाजप आमदार प्रवीण तायडेंना न्यायालयाकडून नोटीस, शेतकरी आंदोलनादरम्यान शिवीगाळ केल्याचा आरोप, 6 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। भाजप मुंबईतील नगरसेवकांचं घेणार प्रशिक्षण, दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात अभ्यास वर्गाचं आयोजन, आज दुपारी 3 वाजता अभ्यास वर्गाचं उद्घाटन। काँग्रेसचे माजी नेते बाळासाहेब हिंगणीकर यांचा भाजपात प्रवेश, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश। मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, रामदास आठवलेंचं मोठं विधान। भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नात गायल्या मंगलाष्टका। बीडमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती, जयंतीनिमित्त संजय राठोड यांच्यासह आमदार विजयसिंग पंडितांचा लेंगी नृत्यात सहभाग। तर बंजारा समाजाने काढलेल्या 55 मोर्चाचं फलित आम्हाला मिळावं, आरक्षण कृती समिती सदस्य संतोष पवारांचं वक्तव्य, कार्यक्रमातून वन नेशन वन रिझर्वेशनची मागणी। अमरावतीतलं पेपरफुटी प्रकरण, अटकेतला आरोपीची खासदार आमदारांकडून शिफारस, पोलीस तपासात धक्कादायक माहिती। जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, आखाती देशातील संघर्षामुळे सामान्यांवर परिणाम, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र। शेतकरी आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, खासदार अमर काळेंची मागणी। अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच, खासदार अमर काळेंचा आरोप। रोहित पवारांनी मनोज कुमार झा यांची घेतली भेट, अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात दिली माहिती। अजितदादांना न्याय मिळवून देण्याचं झा यांनी दिलं आश्वासन। राज्यसभा हे उच्च सभागृह, सगळ्याच गोष्टी जाणकार शिकून घेणं महत्त्वाचं, पार्थ पवार चांगली कामगिरी करतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। राजकारण्यांकडे एवढा पैसा नेमका येतो कुठून, अंजली दमानी यांचा सवाल। संपत्तीच्या स्त्रोताबाबत पारदर्शकता असावी, अंजली दमानी यांचं वक्तव्य। महाडिक गटाने फुंकलं गोकुळ निवडणुकीचं रणशिंग, काँग्रेस आणि मविया हा आपला एकच शत्रू, गोकुळ दूध संघात 25 वर्ष नेतृत्व केलंय, खासदार धनंजय महाडिकांचं वक्तव्य। बंजारा समाजासाठी देश पातळीवर लढा सुरू, बंजारा समाज वेगवेगळ्या प्रवर्गात विखुरलेला, देशभर एकसमान आरक्षणाची गरज, मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य। बावनकुळेंनी पाणीपुरी आणि भेळवर मारला ताव, अमरावतीच्या वैदर्भी महोत्सवात स्टॉलला भेट। अर्थसंकल्पात सिंधुदुर्गासाठी ठोस तरतूद नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अर्थसंकल्पात भोपळा मिळाला। रत्नसिंधू योजनेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 100 कोटींची तरतूद, ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईकांचं वक्तव्य।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांची वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जे उमेदवार लढले, संघर्ष केला, त्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार। महादेव मुंडे हत्या प्रकरण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड अडचणीत, खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी कारवाई होणार, बीडच्या विशेष तपास पथक कारवाई करणार। पुण्यात रात्री 8 नंतर बांधकामांना बंदी, बांधकामांमुळे होणारं प्रदूषण आणि अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेचा निर्णय। अकोल्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं आंदोलन, तांत्रिक वेतन श्रेणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र पाणी टंचाई, सातारा आणि देवळाई भागातील सुमारे 3.5 लाख नागरिक सध्या टँकरवर अवलंबून। छत्रपती संभाजीनगरात नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाला वेग, 19 मार्च पासून जॅकवेल मधून पाणी उपसा सुरू होणार, कंत्राटदाराकडून न्यायालयाला ग्वाही। छत्रपती संभाजीनगर पाणीपट्टी थकबाकीमुळे 6 शहरांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा, पाणीपट्टीची मोठी थकबाकी असल्यानं जलसंपदा विभागाची नोटीस। शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांची नाफेडकडे पाठ, हमी भावापेक्षा कमी भावाने हरभरा विक्री। वर्ध्यातील बजाज चौकात असलेला जमनलाल बजाज यांचा पुतळा मध्यरात्री स्थानांतर, पुतळा काढल्यानं पोलीस, नगरपालिका किंवा महसूल विभागाचे कोणीही घटनास्थळी हजर नसल्यानं चर्चांना उधाण। भंडाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला सुरुवात, शिबिराअंतर्गत नागरिकांना 15 पेक्षा अधिक महसुली सेवा थेट गावागावात उपलब्ध। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांच्या लसीचा तुटवडा, यामुळे बालकांचं लसीकरण लांबणीवर। अकोल्यात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा, अकोल्याचं तापमान 40.7 अंशांवर, नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन। एपीएमसी पोलिसांचं अचानक कोम्बिंग ऑपरेशन, विविध ठिकाणी टाकली धाड, विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी। भंडारा शहरात 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा, जलशुद्धीकरण केंद्रात गंभीर त्रुटी आढळल्या, खासदार प्रशांत पडोळे यांनी केली पाहणी। भंडारा जिल्ह्यातील अड्याळमध्ये अस्वलाचा थरार, 2.5 तासांच्या मोहिमेनंतर वनविभागाला यश, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण। शॉर्ट सर्किटमुळे उभ्या गव्हाच्या पिकाची राख रांगोळी, सावरगाव जिरे येथील शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, शेतातील ड्रीप सिंचनाची पाईपलाईनही आगीत जळून खाक। भिवंडी शहरातील बाबाल कंपाऊंड रोडचं काम सुरू, या कामाचा फटका मात्र नागरिक आणि वाहन चालकांना, टेम्पो पलटी झाला, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार, अतिशय चुरशीच्या शर्यतीत टाकवे आणि निलख यांच्या माऊली हरण्या या बैलजोडीनं उत्कृष्ट कामगिरी करत घाटाचा राजा हा मानाचा किताब पटकावला। विद्युत तारेच्या घर्षणाने 2 एकरातील गहू जळून खाक, अमरावतीच्या शिरसगाव मोझरी येथील घटना, कर्ज काढून केलेली गव्हाच्या पेरणीचे तब्बल 1.5 लाखांचं नुकसान। बहुप्रतीक्षित मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला नुकतीच झाली सुरुवात, इतर 2 थांब्यांसाठी सागरी महामंडळानं युद्ध पातळीवर काम केलं सुरू। साताऱ्यातील किल्ले अजिंक्य ताऱ्यावर 2000 रोपांची लागवड, शेकडो महिलांनी पाणी घालून केला महिला दिन साजरा। विरार पोलीस ठाणे हद्दीत गेल्या 6 महिन्यांपासून मोबाईल फोन हरवणे आणि मिसिंग होण्याच्या घटनांमध्ये वाढ, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गहाळ मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम। उन्हाळ्यामुळे कलिंगडाला मागणी वाढली, एकाच दिवशी 150 ते 200 गाड्यांची आवक। वर्धा जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन, पुढील 2 दिवस हीट वेव्हची शक्यता, हवामान विभागाचा इशारा। मरीन ड्राईव्ह इथे एका महिलेची महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग। बीडच्या जिल्हा परिषद शाळेचा गेट कोसळला, दुर्घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी, घटनेनंतर शाळेतील सुरक्षेचा प्रश्न समोर। अमरावतीच्या जलजीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार, खासदार बळवंत वानखडेंचा आरोप। उल्हासनगरात अतिक्रमण कारवाई दरम्यान उडाला गोंधळ, अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिक संतप्त रहिवाशांकडून कारवाईला विरोध। भिवंडीत महिला दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन,
महिला सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेवर चर्चासत्र. चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. 19 एप्रिल पासून यात्रेला प्रारंभ. घर बसल्या नोंदणी करता येणार. मार्च महिन्यातच सर्व मुंबईत पाणी टंचाई. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी समस्येचा वाचला पाढा. बासमती तांदळाच्या किमती घसरल्या. आखाती युद्धाचा परिणाम. निर्यात ठप्प. 4 लाख टन तांदूळ अडकला. औषध कंपन्यांना 5,000 कोटींचा फटका. भारतातील औषध कंपन्यांना 2,500 ते 5,000 कोटींपर्यंत नुकसान होण्याचा अंदाज. वांद्रे परिघा आखाडीचा कायापालट होणार. 450 झोपड्यांचं पुनर्वसन करून म्हाडा उभारणार उत्तुंग व्यावसायिक संकुल. मुंबई मेट्रो 11चा विस्तार. आता गेटवे ऑफ इंडिया ते वांद्रे टर्मिनस थेट प्रवास. धारावीसह 5 नवीन स्थानकांचा समावेश. एसटीला भरीव आर्थिक मदतीची आवश्यकता. एसटी कर्मचारी संघटनांची मागणी. शीव उड्डाणपुलाचा खर्च 5 कोटींनी वाढला. मुदतही 2 महिने पुढे. पूल सुरू होण्यास आता 15 ऑगस्टचा मुहूर्त. धुळे शहरात भटक्या श्वानांचा धुमाकूळ. एकाच दिवसात घेतला 15 जणांचा चावा. पालिकेनं त्वरित उपाययोजना कराव्यात. नागरिकांची मागणी. वातानुकूलित लोकलमध्ये विना तिकीट प्रवासी वाढले. दंडवसुलीत 99% वाढ. बीकेसीमध्ये विस्तारासाठी एनएससी नंतर आता बीएससीची तयारी. मुख्य नियामक अधिकारी कमला कंथाराज यांच्यासह विस्तारावर सविस्तर चर्चा. इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्व देशांमध्ये 9 ते 11 मार्च दरम्यान होणाऱ्या सीबीएसईच्या 12वीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मेट्रो 3 वरील 2 स्थानकांची जबाबदारी रविवारी महिला कर्मचाऱ्यांवर. मरोळ नाका आणि सीएसएमटी स्थानकांचा समावेश. आज जागतिक महिला दिन. महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. महिला दिनानिमित्त विरारमध्ये भव्य पिंक मॅरेथॉनचं आयोजन. 75 वर्षाच्या आजीबाईंसह दिव्यांग महिलांचा देखील मॅरेथॉनमध्ये सहभाग. नागपूर पालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त पिंक मॅरेथॉनचं आयोजन. कार्यक्रमाला अमृता फडणवीसांची उपस्थिती. पश्चिम बंगाल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोलकाता येथे कार्यक्रमाचं आयोजन. फिट इंडिया पिंक सायक्लोथॉन 2.0 मध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय सहभागी. झायडस पिंकथॉनचे दिल्लीत आयोजन. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी कार्यक्रमाचं आयोजन. नागरिकांचा मोठ्या उत्साहात सहभाग. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा उत्साह. देवीला रंग लावून मंदिर परिसरात रंगांची उधळण. तर राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह. धुळवडीनंतर पुन्हा एकदा रंगांची उधळण. मुंबई, पुणे आणि कोल्हापुरात रंगपंचमीचा मोठा उत्साह. नाशिकमध्ये पारंपरिक रहाड रंगपंचमीची प्रथा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.